भरभरून करिश्माला सगळ्यांनी आशीर्वाद द्या, कमेंट लाईक करा विसरू नका, सपोर्ट करा चांगला तिला, चांगले कमेंट करा, वाईट काही बोलू नका. हो वाईट बोलायचं असेल तर घरीच चांगले तोंडून वाईट बोलू नका. बांधावं तेवढे केस लय पुढे यायला लागले तेवढं थोडं हे करा. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग या चॅनलवर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि हो, व्हिडिओला लाईक करा, नंतर तुम्ही विसरून जाता. तर मी उठली आहे आणि ब्रश वगैरे झालं आहे, आंघोळ झाली, चहा पाणी सुद्धा झालेलं आहे हे बघा. आणि मी इकडे स्वयंपाकाला लागलेली, स्वयंपाक करते. मी करणार आहे बटाट्याची भाजी. इकडे मसाला काढत आहे, इकडे चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. त्यानंतर मयंक इकडे झोपलेला आहे, अजून उठला नाही. मयंक त्याला मयंक केलं तरी तो उठणार नाही आहे, त्याचा टाइम झालेला नाही अजून उठायचा. इकडे दर्द भरे गाणे चालू आहे. कम का लगा ये मेला है, मेरा अकेला था दिल आज भी मेरा अकेला है. तर फ्रेंड्स, तसं तर मी हा व्हिडिओ करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर टाकणार होती, पण इकडेच टाकला कारण लग्नानंतरचे सगळे डेली ब्लॉगिंग, डेली रुटीन मी सगळे व्हिडिओ इकडे टाकत आहे. आणि जो माझा करिश्मा ऑफिशियल चॅनल आहे त्याच्यावर मी वेगळे काहीतरी विषय घेऊन येणार आहे, तर तिकडे पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तर चला, स्वयंपाक वगैरे झाला. मयंक कुठला आता? मयंक गेलेला आहे आंघोळीला. माझा स्वयंपाक झाला, त्यांचं आवरलं, ते गेले ड्युटीवर, कामावर. आणि मी आता दिवसभर बोर होणार आहे कारण मला काही काम नाही आहे. मग विचार केलं, बोर होण्यापेक्षा आपले कामं लई पेंडिंग आहेत, तेवढे आवरून घ्यावं, घरातले नाही बाहेरचे. तर मी आता बाहेरगावी जाणार आहे. कुठं जाणार आहे ते तुम्हाला पण नेणार आहे. काम आहे जरा, एक सोडून दोन काम आहेत, तेवढे कामं करून येते. लई दिवसाचे पेंडिंग पडले, एक काम निस्तरायला पाहिजे नाही का. मग अजून परत ते मयांच्या शाळेचं पण बघायचं आहे. दुसऱ्या शाळेत टाकायचं म्हटल्यावर त्याला चांगल्या शाळेत टाकायचं आहे, त्यामुळे शाळा चौकशी करायची, एखादी चांगली गुरुकुल वगैरे असेल तर बघावं म्हणते. तर बघू आता. चला, तयारी करते, आवरते. मयंकचं आवरलं की आम्ही निघणार आहे. तर कुठं जाणार आहे ते तुम्हाला पण नेणार आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. चला. पप्पा नाही आमच्यासोबत, मी एकटे चाललो. तर घरातलं सगळं आवरलं, मयंकने जेवण वगैरे केलं आणि मिस्टर कामावर गेले होते. आणि थेट मी ओला बुक केली आणि आता चाललेली आहे बाहेर. कुठे चालली आहे ओळखा बरं. आणि तसं पाहायला गेलं तर हा व्हिडिओ आहे ना खूप दिवसाचा आहे, जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण राहून गेला काही कारणास्तव. तसं तर हा व्हिडिओ तिकडे टाकणार होती, पण मग डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ माझे इकडे आहेत, त्यामुळे ही पण ब्लॉगिंगच आहे म्हणून इकडे टाकला. तिकडे तुम्हाला दुसऱ्या विषयावर व्हिडिओ बघायला भेटतील, म्हणून करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी आता सबस्क्राईब करून घ्या. तर हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे, म्हणलं पोस्ट करून द्यावे. त्यानंतर मी डायरेक्ट लग्नाचे व्हिडिओ टाकणार आहे. तुमच्या सगळ्यांची लग्नाच्या व्हिडिओची आतुरता संपलेली आहे. हा व्हिडिओ झाला त्यानंतर सगळे व्हिडिओ लग्नाचे येणार आहेत. तर मयंक म्हणत होता आज आमच्यासोबत पप्पा नाही, आम्ही फर्स्ट टाईम आज बाहेर चाललेलो आहे आणि फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलो. तर कुठं आलो आहे ओळखा बरं पटकन. 2-3 वर्षापूर्वी मी इथं आली होती आणि त्यानंतर मी आज परत एकदा आलेली आहे. तर कशासाठी आलेली आहे आता तुम्हाला समजलाच असेल. हा व्हिडिओ पेंडिंग होता, खूप दिवसाचा आतुरता होती सगळ्यांना या व्हिडिओची सुद्धा. तर हा व्हिडिओ मी पोस्टच केला नव्हता, मला लक्षातच नाही राहिला आणि एडिटिंग वगैरे करायचं राहून गेला होता. मग फायनली आम्ही तिथं पोहोचलो आणि आज आम्ही स्ट्रेटनिंग करायला आलो होतो. खूप जण विचारत होते ना करिश्माताई केसांना काय केले, तर ते तुम्हाला आता इथून पुढे दिसणार आहे. तर आम्ही आलो इकडे, डायरेक्ट एंट्री केली आणि त्यानंतर मयंक पहिले पुढं राहतो. बाबा कुठं बी जायचं म्हणजे. येऊ का? तुमचा व्हिडिओ काढते मी. कशा आहात मॅडम? लय दिवसातून भेट झाली, 3 वर्षातून. मॅडमच होत्या मेकअपला, होत्या का? नक्की. सगळ्यांना कसा वाटला मेकअप? अजून बघितलंच नाही त्यांनी, व्हिडिओच नाही टाकलाय लग्नाचा अजून. लय आतुरता आहे, टाकू आता. उशीर झाला का? तर मी इकडे मुस्कानताईच्या पार्लरमध्ये आली 3 वर्षानंतर. 3 वर्ष झाले मला येऊन. खूप छान पार्लर मस्त केलेलं आहे, एकदम आधीपेक्षा भारी केलंय. आणि आता मला लग्नाचे फोटो सिलेक्ट करायला जायचे, ते फोटोवाले पण इथलेच होते, त्यामुळे म्हणलं आले तर एक तीरमध्ये काय होते
एक बाण मध्ये 2 तीर कसं होते. एकदा त्या 2 पक्षी. कामात काम करून घेवा सरळ भाषेत. म्हणजे हे काम होतंच, खूप दिवसात चाललं होतं स्ट्रेटनिंग करायची. एक तीर मी 2 निशाण. स्ट्रेटनिंग करायला आली मी. महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेटनिंगचं काम होतं, पण म्हणलं आलीच आहे तर मग ते पण काम करून घेऊ. मग कामात काम होऊन जातं. तर आता मी आधी जाणार आहे फोटो सिलेक्ट करायला. एकदा तो अल्बम बनला की मग टेन्शन नाही, मग आपण स्ट्रेटनिंग करू. तर चला मग करा कंटिन्यू. जायचं कशावर? फोटो पाठवा म्हणते, किती दिवस झाले ते होच करतात मला. हो त्यांना पण हा, सिंदूर भरताना एक फोटो मला याच्यावर पाठवा म्हणते, मोबाईलवर. फोटो सिलेक्ट करायला आली होती. हे बघा, त्यांचा लोगो दाखव. लोगो हां लोगो दाखवते. हे फोटो आहेत आमचे, दाखवते. हे बघा, माधुरीताई, लक्ष्मीताई, दाजी, YouTube त्यांच्या ताई, भाचीबाई, आमचे भाचे, आई सगळे आहेत. हो, ते सिंदूर भरताना फोटो नाही का आमचा, तो फोटो एक पाठवा म्हणते मोबाईलवर माझ्या. किती दिवस झाले हो तुम्हाला, मला डीपी ठेवायचं आहे, द्या ना. किती छान फोटो आले बघ. नाही दुसरं दाखवा अजून एक. मुस्कान ताई हे बघा, पटकन बघा, या इकडं. हा घ्यायचा का हा घ्यायचा, दाखवा हो दुसरा. हा एक आहे, हा एक आहे. तो स्माइल वाला छान आहे. हा वाला पण छान आहे की. त्याच्यात पूर्ण कुठला सिंदूर चांगला आहे रे, दिसतो. सूरज? मग हा चांगला दिसतो बघा, डीपी डोळे ठेवायला. बंद केलेला का ओपन वाला? मला ओपन वाला आवडला. हा ओपन डोळे वाला बंद नको. मोबाईलवर द्या, पाठवून द्या. तर फ्रेंड्स, मी मुस्कानताईकडे गेली होती स्ट्रेटनिंग करायला. खूप दिवसाचं, लग्नाच्या अगोदरपासूनच चाललं होतं माझं स्ट्रेटनिंग करायची, पण काय टाईम नाही भेटला. आणि ते मेहंदी वगैरे लावली असली केसांना किंवा कलर लावला असला तर स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, कॅरेटिंग काहीच होत नाही. मग त्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे केस किती वाईट झाले होते. मग मी त्यांना सांगितलं सगळी मेहंदी कलर सगळं उतरलेलं आहे, आता करून द्या. मग स्ट्रेटनिंग करायची खूप दिवसाची इच्छा होती, म्हणून मी इकडे मुस्कानताईकडे गेली होती. त्यानंतर राज आर्ट म्हणून आहेत, ते माझ्या लग्नाचे फोटो वगैरे त्यांनी शूट केलेले आहेत. आणि हे फोटोवाले मुस्कानताईंनीच सांगितलं होतं त्यांना. तर मग मला फोटो पण सिलेक्ट करायचे होते आणि ते पण तिथलेच होते, लोणीचे. मुस्कानताई पण लोणीचे आणि हे त्यांच्या शेजारचेच होते फोटोवाले. म्हणलं चला कामात काम होऊन जाईल, फोटो पण होऊन जातील आणि स्ट्रेटनिंग पण होऊन जाईल. म्हणून मी नंतर फोटो सिलेक्ट करायला आली, कारण मग नंतर अल्बम बनवायला त्यांना टाइम लागतो ना. बोला, फोटो काढायचे असतील तर राजाच. जोरात बोला. हॅलो फ्रेंड्स. नाही हॅलो फ्रेंड्स. अरे नमस्कार मित्रांनो, ठळक बोला की. नमस्कार मित्रांनो, हां, तुम्हाला जर उत्कृष्ट फोटोग्राफी आणि फोटो हवे असतील तर राजासला नक्की भेटा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. यांचा आवाज नसेल आला तर तुम्हाला सांगते मी, फोटो काढायचे असतील चांगले चांगले तर राज हट्सला विजिट द्या. असंच ना. हां, धन्यवाद. चला, आमचे फोटो लवकर द्या बरं का. 100% सिलेक्शन नवरदेव रुसन. चला. नवरदेव रुसन. पुण्यात असली ऊन तापती बाबा, लई ऊन तापती. मग आम्ही थंड थंड घेतले स्लाईस आणि माझा हे स्लाईस आणि मिरिंडा. आता फोटो सिलेक्ट झाले. आता स्ट्रेटनिंगचं काम आहे, ते 6 वाजता संध्याकाळी. नवरा बोंबलतो, हाकलून देतो आज घराच्या बाहेर. या मित्रांनो, भेळ खायला. खावा, दामाने खावा, पोटभर खावा. वल्ली भेळ आहे, मिरिंडा आहे, गुलाबजामुन आहेत, स्लाईस आहे. बसा ना, बसा की. मुस्कानताई बी आहेत. आता उशीर होणार आहे आम्हाला. नवरा काही आज घरी येऊ देत नाही, इकडं मुस्कानताईकडेच राहावं लागतं मला. उशीर होणार आहे, काय करता आता. इथं 2 वाजले. किती वाजले? 2:30 वाजले वाटतं. ताई पाण्याची बॉटल द्या होती एवढी. इथं 2:30 वाजले आणि हे एवढे मोठे हेअर लॉंग आहेत माझे, त्याच्यामुळे याला टाईम लागतं. याला लागते 4 ते 5 तास. इथं 2:30-3 वाजले समजा. 4, 5, 6, 7, 8 वाजता येतच मला. हो, पटापट उरका. चला बघू, आता लवकर जाण्याचा प्रयत्न करतो. खाऊन घेतो पटकन, तुम्ही करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, सर्वात जास्त टाईम तर आमचा फोटो सिलेक्ट करण्यामध्ये गेला. त्यानंतर आम्ही आलो आणि मी पण काही खाल्लेलं नव्हतं. मयंक तर जेवला होता घरी, पण मी काही खाल्लेलं नव्हतं. त्यामुळे आम्ही तिथं जाऊन खाल्लं वगैरे आणि लाईटच गेली. आणि जेव्हा मग हे स्ट्रेटनिंग करायला घेतले तर मला काही माहीतच नव्हतं असं काही होईल, नाही तर मी आलीच नसती बाबा. त्यांच्याकडे क्रीम अवेलेबल नव्हते ना. आम्ही लोणीतच गेलो एका ठिकाणी क्रीम घ्यायला, तर तिथं आम्हाला काही भेटले नाही. ते एक्सपायर वगैरे होते त्यांच्याकडे, मग काही घेतले नाही. मग मुस्कानताई मला म्हणले आता काही करून आपल्याला हडपसरला जावं लागते. आम्ही हडपसरला जायला निघालो. भिजलो बाबा, आता काय करायचं. एवढे भिजलो, फार काजळ बाहेर आला. लय पाऊस चालू झालाय हडपसरला, पुण्यात. तुमच्या इकडं पाऊस आहे का? पटापटा कमेंट करा.
कमी झाला का लय जोर जोरात लागतं गाडीवर अंगाला. दगड मारल्यासारखं. हा आता किती लांब आहे इथून अजून? आलं जवळ आहे. एक क्रीम साठी एवढं लांब यावं लागलं बघा, लोणी ओढून हळदसरला. रवी दर्शन. आता काय करावं बाबा, मुस्कानताई चाल म्हणले तर चालावंच लागला, कारण मुस्कानताईला गाडीच चालवता येत नव्हती. मुस्कानताईच्या मैत्रिणीची गाडी घेतली आणि जे गाडी चालवत आम्ही हडपसरला आलो तर पावसातच भिजलो. पाऊस लागला मधीच आम्हाला, भिजलो. मग आता काय करायचं, स्ट्रेटनिंग होते का नाही मनामध्ये धाकधूक चालू होती, कारण ऑलरेडी एवढा इकडंच 4-5 वाजले होते आम्हाला. मग काय करायचं, इकडे आलो, प्रोडक्ट वगैरे घेतले, त्यांची कोणती क्रीम संपली होती ती घेतली, त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर पण त्यांनी मला घेऊन दिलं, कारण नंतर बाहेर जर आपण गेलो ना तर हे लोक आपल्याला महाग देतात. तर त्यांच्या ओळखीने मला ते लॉरियरचं क्रीम वगैरे आणि काय म्हणते त्याला ते कंडिशनर ते सगळं घेऊन दिलं. 80च्या स्पीडने गाडी आणली. हे काय पार्लर दिसतोय, 80च्या स्पीडने गाडी आणली, पार चिखलात भरून आलो. हे बघा पूर्ण आता चाललोय आंघोळ करायला यांच्या घरी. हे बी भिजल्या फार काळं निळत झालो आम्ही. चला फ्रेंड्स, वेलकम बॅक. आता काय सांगू बाबा तुम्हाला, पार वैतागवाडी आहे. आम्ही ते क्रीम आणि ते घ्यायला गेलो इकडं हडपसरला, आणि तिथून येताना 70 ते 80च्या स्पीडने गाडी आणली. सगळं त्या दुसऱ्यांच्या गाड्याच्या काय म्हणते हो त्याला, मागून निघतं ते स्पेंडर काय म्हणते तो त्याला, ते मागून धूर निघतं त्याला काय म्हणते, ते गाडीचं ते असतं ना, धूर सोडतं ते. तर त्या सगळ्या गाडीने मागून ते काहीतरीच म्हणतात हो, तुम्ही सांगा काय म्हणतात. सायलेन्सर म्हणतात बघा. तर त्या सायलेन्सर मधून जो धुवा येतो ना तो सगळं आमच्या तोंडावर, सगळं तोंड काढ, इथं फोटो लावून देईन. आणि मग आता इथं पार्लरच्या जवळच मुस्कानताईचं घर आहे. मग आता त्यांच्या घरी आलो आम्ही. मग आता आंघोळ केली, डोकं धुतलं, तेव्हा कुठं तोंड जरा बरं दिसतोय, आणि कपडे चेंज करावे लागले, कारण आता कपडे सगळे काळे झालेत. ते कपडे अजिबात घालण्यासारखे नाही, वल्ले झालेत कपडे. किचन छान आहे हो. इकडे मांजरी बी पाळून ठेवले बाईंनी. हे मुस्कानताईचं किचन आहे, हे हॉल आहे, मांजरी पण पाळून ठेवल्यात त्यांनी. हे इकडं बेडरूम आहे, तिकडं टॉयलेट बाथरूम. तर चला आता आम्ही निघतो पार्लरमध्ये जाऊन. आता इथं 5:30 वाजले, कधी ते व्हायचं 4-5 तास लागतात त्याला. रात्री 10-12 वाजतात बघा आता घरी जायला. मला काय करू आता, मला थोडी माहिती होतं पाऊस येणार आहे. तुम्हाला तरी माहिती होतं का सांगा बरं. आणि हे असलंच बिनकामी पाऊस आहे, आजारी पाडणार. चला निघतो आता आम्ही. टिकली बिकली द्या बरं का मला, सिंदूर बिंदूर. चला. तर फ्रेंड्स, हडपसरला जाऊन क्रीमा तर आणल्या, पण आता काही माझ्या नशिबात स्ट्रेटनिंगच नव्हती वाटतं. तर इकडे हेअर ड्रायर करण्यासाठी ते काय म्हणते त्याला, इन्व्हर्टर लावलं होतं. लाईट गेली होती, मग काय करायचं, ते इन्व्हर्टरवर बी हेअर ड्राय म्हणजे हेअर ड्राय जो असतो ना त्याच्यातून गरम हवा निघत नव्हती, थंडी हवा निघत होती. मग म्हणलं आता करा कसं तरी, बघू वाट बघू लाईट आली तर. पार्लरमध्ये येऊन बसलोय कवाचे आम्ही. 1 तास झालेला आहे, लाईट गेलेली आहे. म्हणजे हे इन्व्हर्टरचं आहे, इन्व्हर्टरवर काम होत नाही. ही लाईट गेलेली आहे. लाईट आता येईल तेव्हा येईल करत 1 तास झाला, पण लाईट आली नाही. काय माहिती माझं स्ट्रेटनिंग होते का नाही. केस सुकवले कसे तरी त्या इन्व्हर्टरवर. 4 व्हीलर कुकी मला काही कळना झालंय आता लाईट येते का नाही. लाईट नाही आली तर आता जावं लागते तसंच घरी. एक तर एवढं लांब येणं होत नाही माझं, तरी पण आली तर आता झालं पाहिजे. लाईटच नाही आली म्हणल्यावर कसं काय होईल. वैताग आला बाबा. का येते का नाही लाईट? वही सब दिख रहा है। हाँ? है तो यहाँ येत नाही? नहीं लाईट नाही आली तर कसं काय होईल हो? लोनी का क्या ये आदमी यहाँ से पीछा कर देगा। मग नसते येत मी परत. इंस्टाग्राम पे आए हो देख लो। एवढ्या लांब किसका पीछा तर कर रहा हा ना, ये छोकरी को लय उशीर झालाय आधीच. कौन है की ये नहीं काय माहिती आता, मला तर नाही वाटत आहे. इंस्टाग्राम कारण पे एवढा डाली है, पाऊस सब गडबड. लोग का देख रहे हैं। मला नाही वाटत लाईट येईल. कौन है वो आदमी? कौन है ना, है? पावसामुळे इनके सबका दिख रहा है, देख बोली जाए। लाईट नाही आली तर आता एक रिटर्न बोली, निघावं म्हणजे लागणार आहे, मला रेस्ट पर्याय केली नाही. नशिबाने आता लाईट आली बाबा. लाईट गेली नाही पाहिजे. आता शिक बसलोय आम्ही इथं स्ट्रेटनिंग करायला. आता 6:30 वाजलेत. तर फ्रेंड्स, मला माहिती असतं तर मी गेलीच नव्हती, पण असं काही होईल वेळेवर वाटलंच नव्हतं. आता पाऊस कोणाच्या बापाच्या हातात आहे का सांगा बरं. ते अचानकच अवकाळी पाऊस पडला, मग काय करायचं. संध्याकाळी 6:30 वाजता लाईट आली, तेव्हा कुठं आम्ही स्ट्रेटनिंगची तयारी सुरू केली. नंतर 3 दिवस केसांना अजिबात पाणी लागून द्यायचं नाही. 3 दिवस
आंघोळ करायची नाही, बर. उशी घेऊन झोपायचं नाही, बर. एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर व्हायचं, सरळ पण झोपायचं नाही जेणेकरून अंगाखाली केस येते. हम्म. आणि ते झाल्यानंतर आहे ना ऑइली कंगवा नाही यूज करायचा. कंगवा करू शकते, फोल्ड करून केस बांधू नाही शकत तू 3 दिवस. मागच केस टाकायचे, जिथं काना माग घ्यायची तसंच वन पडणार, खेकडा लावला तिथं तसंच वन पडणार. झालं. सोपं असतं का बाबा स्ट्रेटनिंग? नुसतं केस चांगले दिसण्यासाठी एवढे बघा 3 दिवस आंघोळच करायची नाही म्हणे. आता काय करावं आता सांगा. बरं झालं आधी आंघोळ करून घेतली, नाही चिखलाने भरलं राहावं लागलं असतं 3 दिवस. कसलं झालं होतं तोंड मग अशी. तो पण व्हिडिओ घेतला होय. हो मग ती सगळं ब्लॉकेज टाकते ना दिवसभरात. काय झालं मग आता भरल्यावर भरलं म्हणायचं. आई गो, लय हाल आहेत बघा. बघा बरं, या दुनियामध्ये सुंदर दिसण्यासाठी बी किंवा काहीच आपले केस जरी सुंदर करायचे म्हणले तरी असले हाल सहन करावे लागतात. किती क्रीमा असतात, काय काय असतं. मयंक बी लय वैतागून गेला आणि माझ्या मनामध्ये वेगळीच धाकधूक की इथंच 6:30 वाजले. मग 6:30 वाजता ही ट्रीटमेंट चालू केली. यांना 4 ते 5 घंटे लागते, रात्रीचे 10-11 वाजतील. आता मिस्टर तिकडे ओरडत असतील, त्यांना वाईट वाटत असेल काय. त्यांनी एकतर मला घराच्या बाहेर सोडत नाही. फर्स्ट टाईम एकटी आली एवढ्या लांब. नशीब ते ओला म्हणून ऑप्शन आहे आपल्याकडे, ओला करून आली. आता ओलाच करून रिटर्न जायचं होतं, पण मग एकतर ते पाऊस वगैरे आणि म्हणजे पावसाळा नसताना ते पाऊस आलेला आहे, मग त्याच्यामध्ये भिजलो तर ते एक चिडचिड वेगळीच. तर अशा पद्धतीने माझा फ्रेंड्स, तर फायनल रिझल्ट बघा तुम्ही. कसे वाटत आहेत हेअर माझे सांगा. आता 2-3 दिवस हे मोकळे सोडायचे केस. बाकी शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा. मला खूप उशीर झालेला आहे, रात्रीचे 10:30 इथंच वाजलेले आहेत. काय करावं मग आता, टाईम लागतो अशा कामाला. मुस्कान ताई थँक्यू सो मच, मला खूप आवडले, छान केलं. आणि मोस्ट म्हणजे मी एवढ्या लांब आली आणि तुम्ही त्यात सहकार्य केलं मला, त्याबद्दल धन्यवाद. एखादी म्हणली असती जा घरी, आता नाही करून दे, 6 वाजले चालली मी घरी. आहे की नाही. तर चला फायनली रिझल्ट बघू शकता कसे दिसते ते पटापट कमेंटमध्ये सांगा. आता मी चालली घरी. आज काही नवरा घरात घेत नाही वाटतं मला. फोनवर भांडायला लागले मला, एवढा उशीर असतो का, ये लवकर निघते आता. तर चला मग. तसं आहे, अजून गाडी भेटत नव्हती, आत्ताशी ओला बुक झालेली आहे. मग आता येते ओला. तोपर्यंत मुस्कानताईला म्हणलं बोलावं थोडं, मग बोलली. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. करिश्माला खरंच खूप उशीर झालेला आहे आणि 10:30 वाजले सिलेक्ट करायला गेली होती ती आणि मी पण तिच्या संग गेली होती. खूप उशीर तिथं पण झाला, इथं पण झाला, पण ती आहे ना खूप आनंदी आहे. बघायचे का तुम्हाला केस, खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट, एकदम सिल्की तिचे केस झालेले आहेत. लॉंग पण झाले थोडे, लेंथ वाढली. आणि नाही का कमेंट करून सांगा कसे वाटले हे केस. खूपच मस्त, मला तर आवडले. तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून खरंच सांगा. आणि भरभरून करिश्माला सगळ्यांनी आशीर्वाद द्या. कमेंट लाईक करा विसरू नका. सपोर्ट करा चांगला तिला. चांगले कमेंट करा, वाईट काही बोलू नका. हो, वाईट बोलायचं असेल तर घरीच चांगल्या तोंडून वाईट बोलू नका. बांधावं तेवढे केस लय पुढे यायला लागले, तेवढं थोडं हे करा. तोंडावर येतात ना, घरी जाऊन सोडेल मी परत. तर छान केले मुस्कानताईंनी. एकदम स्ट्रेटनिंग तुम्हाला करायची असेल तर इकडे या. लिझा ब्युटी पार्लर, लोणी काळभोर, पटारे वस्ती, ऑगस्ट ते पीजीच्या तिथं या आणि अशी स्ट्रेटनिंग करा. माझं नाव सांगितलं तर डिस्काउंट देतील ताई का? हो नक्की या. तर चला मग आता निघतो आम्ही, आमची ओला येईल आता. चला ना, आपलं घ्या ना ते सगळं. पाण्याची बॉटल भरली. कुठून भरली पाणी कुठून भरलं याने? ही बॉटल कशाची आहे? शॅम्पू आहे. चला मित्रांनो, निघणार आहे आता आम्ही. एकदा इकडं पार्लरला एकदा व्हिजिट नक्की द्या. खूप छान, पार्लर पण छान आहे, पार्लरवाल्या ताई पण छान आहेत, काम पण त्यांचं भारी आहे एकदम. नाव ठेवण्यासारखं नाही कुठंच, एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी काम आहे त्यांचं. तर या मग, चला आता निघू. मला विचार येतो आहे, नवरा मारण तर नाही ना घरी गेलं, एवढं उशीर असतं काही नाही. तसे मुस्कानताई कंटिन्यू फोनवर बोलत होते दाजींना त्यांच्या. दाजी हाय इथंच, येते ते, आता उशीर लागतं काय करायचं मग. तर चला मग, बाय बाय.
खरंच खूप उशीर झाला होता तिथून निघायला. माझं डोकंच काम करत नव्हतं. म्हणलं आता घरी गेल्यावर मिस्टर काय बडबड करतात काय नाही, आणि घरी गेल्यावर मग मी नंतर व्हिडिओ शूट नाही केला. तिथून ओला बुक केली आणि डायरेक्ट घरी गेली आणि मग मिस्टरांनी थोडीशी बडबड केली. बरोबर आहे ना, कोणालाही आवडणार का एवढ्या रात्री आपली बायको बाहेर राहिल्यावर. पण काय करता, मी पण अशी अडकली. पावसामुळे प्रॉब्लेम झाला, लाईटमुळे प्रॉब्लेम झाला, स्ट्रेटनिंगला एवढा टाईम लागला. मी तरी काय करणार होती आणि गेलीच एवढ्या लांब. कारण तुम्हीच सांगा ना, आळंदीपासून लोणी किती लांब आहे आणि एवढ्या लांब गेली आणि माझं काम नाही झालं असं होईल का. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय, भेटू पुढे.